आज खूप दिवसानंतर हन्सिंगला आम्हाला थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे आज आम्ही हन्सिंगला जाण्यासाठी निघालो तर होतो. पण हन्सिंगला जाताना म्हणतातच आम्हाला असं काही पाहायला मिळेल आम्ही असा विचार पण केला नव्हता. सगळं सांगतो, फक्त हा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नेम ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो, तुम्ही आतापर्यंत माझ्या घरच्या आजूबाजूचे किंवा शेजारी सोबत मला तर खूप वेळा बघितलं असं, पण आज आपल्याला नाही का आपल्या वावराच्या शेजारी सोबत हन्सिंगला जायचं होतं. आज रविवार असल्यामुळे आपल्या कॉलेजला पण सुट्टी होती, त्याच्यामुळे निवांतपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालो. आणि मग त्याच्यानंतर त्यांचीच बुलेट घेऊन आम्ही निघालो हन्सिंगला जाण्यासाठी. त्यांची बुलेट जरा जास्तच जुनी होती, त्याच्यामुळे आम्ही ना थोडंसं जास्त स्पीड मध्ये जात होतो. आणि जिथे आम्हाला हन्सिंगला जाण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो, तिथे ही स्पीड पाहून असं वाटलं की आम्ही आरामात एका तासात पोहोचेल हन्सिंगला. आणि त्यामध्ये पण बघा ना, आम्ही निवांतपैकी हन्सिंगला जाण्यासाठी निघालो तर होतो, पण म्हणतात नाही का आम्हाला संत श्री सेवालाल महाराज यांची पालखी भेटली. आणि आता पालखी म्हटलं की ट्रॅफिक जाम तर होणारच ना, पण मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे, आणि ती गोष्ट म्हणजे एका पालखीमध्ये कमीत कमी 2 तरी पोलीस मामा असतात. आणि त्याच पोलीस मामाने आम्हाला कसं तरी ट्रॅफिक जामच्या बाहेर काढून. आणि या ट्रॅफिक जाम मध्ये आणि बाकीच्या ट्रॅफिक जाम मध्ये फक्त एवढाच फरक होता की बाकीच्या ट्रॅफिक जाम मध्ये नाही का राग येतो आणि याच्यामध्ये नाही का एकदम आनंद होतो. रस्त्यावरील सर्व पालखींचे दर्शन करून आम्ही येऊन पोहोचलो हन्सिंगला. आम्हाला जास्त काही काम नव्हतं, फक्त बीएचं ऍडमिशन करायचं होतं. आणि आता बीएचं ऍडमिशन म्हटलं की नाही का आपल्याला ऑनलाईनच करावं लागतं. आणि आता बीएच नाही तर आपल्याला नाही का प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन ऍडमिशन करावं लागतं. मग ते प्रवेश 11वी मध्ये असो किंवा बीए मध्ये असो किंवा कुठल्याही डिग्री मध्ये असो. हन्सिंगला पोहोचतात सर्वात अगोदर आम्ही आलो होम कम्प्युटरवर, आणि मग एका तासात आमचं काम पण झालं. आणि मग काम झाल्यानंतर आम्ही आलो पेट्रोल पंपावर, कारण आम्ही जी बुलेट आणली होती त्याच्यामधलं पेट्रोलच संपलं होतं. आणि मग पेट्रोल वगैरे टाकून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी.